संसदेच्या अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कारण आजच्या भोजनासाठी प्रति थाळी 5,000पेक्षा जास्त खर्च करण्यात आला असा दावा केला जातोय। चांदीच्या ताटाचं भाडं 550 रुपये आणि जेवणाचा दर 4,500 रुपये प्रति प्लेट प्रति थाळी असल्याचा आरोप होतोय। लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना करदात्यांच्या पैशातून इतकी महागडी मेजवानी का देण्यात येते असा सवाल विचारण्यात येतोय। अंदाज समिती आणि वाद असं समीकरण झालंय की काय असा प्रश्न त्यामुळे समोर येतोय। कारण या परिषदेदरम्यान मराठीत मजकूर न लिहिल्यानं मोठा वाद यापूर्वीच निर्माण झाला होता। तर महाराष्ट्र अंदाज समितीचा दौरा सुरू असताना धुळे प्रकरणात जिथे ही अंदाज समिती थांबली होती तिथल्या एका खोलीमध्ये रोख रक्कम सापडल्याचंही प्रकरण समोर आलं होतं। दरम्यान चांदीच्या ताटात आणि थाटात झालेल्या या राजभवनावरील कार्यक्रमात मेन्यू काय होता त्यावर एक नजर टाकूया। चिकन खिमा पॅटीस, कोथिंबीर वडी, सुरमई फ्राय, दही वडा, काळा वाटाणा उसळ, पुरी, घावणे, व्हेज बिर्याणी, मालवणी चिकन, बटाट्याची सुकी भाजी, मटण बिर्याणी, पुरणपोळी आणि बादशाह फालुदा। तर विधिमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाची ताटं चांदीची नव्हती असं स्पष्टीकरण विधिमंडळानं दिलंय। जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र निम्म्याहून कमी असली तरी जर का मूळ रक्कम 5,000चा दावा होत असताना जर का ती रक्कम 2,500 असेल तरी सुद्धा हा प्रश्न आहे की उत्तमोत्तम जेवण याहीपेक्षा कमी किमतीत मिळणं उपलब्ध असताना आणि मुख्य म्हणजे हा कार्यक्रम एक गंभीर कार्यक्रम असून ती जेवणावळ नसताना हा थाटमाट का, हा मात्र लोकांचा प्रश्न आहे। दरम्यान या चांदीच्या ताटातल्या थाटातल्या जेवणाबाबतीत राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया आल्यात, पाहूया। खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे होतं। त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं। चांदीच्या ताटात 4,500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या ताटाचं भाडं म्हणजे 5,000 रुपयेची थाळी काय खालं असं की देण्याची गरज पडली। यामध्ये थोडी तरी शेतकऱ्याप्रती, गरिबांच्या प्रती जोराचा कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती। सरकारकडे कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांचे 3-3, 4-4 महिन्यापासून पगार झालेले नाहीत का, तर राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही। पण तरी सुद्धा राज्यकर्ते मात्र मजेत आहेत। अंदाज समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना जेवण्यासाठी चांदीचं ताट आणलं गेलं ज्याचं भाडं 500 रुपये आहे आणि त्यातलं जेवण जवळपास 4,500 रुपयाचं आहे। 86,000 कोटीचा शक्तीपीठ महाराष्ट्राच्या जनतेवर ते बोकांड्यावर बसवताय। आज जर का तुम्ही करायला लागला तर तुमच्या बरोबर कितीही बंदोबस्त असू दे ही जनता तुम्हाला एक दिवस रस्त्यावर तुडवून गटारीत टाकल्याशिवाय सोडणार नाही। वेळीच सावध व्हा।